नमस्कार. मी डॉक्टर विनीता बेंडाळे, डिरेक्टर ऑफ द्युम्ना वुमेन्स क्लिनिक. PCOSच्या माहितीतल्या शृंखलेतला आजचा आपला विषय आहे की PCOSचा परिणाम हा मेनोपॉज नंतरही स्त्रियांवर होऊ शकतो का? खूप महत्त्वाचा विषय आहे हा. PCOSच्या रुग्णांची चिकित्सा करताना दवाखान्यामध्ये आमचा एक सर्वसाधारण अनुभव असा आहे की साधारणतः 2 प्रकारच्या वयोगटांमधल्या स्त्रिया ह्या चिकित्सेसाठी येतात. त्यातला एक पहिला भाग म्हणजे की ज्या मुली आहेत लहान किंवा साधारण 20-25 वर्षापर्यंतचा जो वयोगट आहे त्यांच्या आया ह्या त्यांना दवाखान्यामध्ये घेऊन येतात. कारण त्यांची पाळी अनियमित झालेली आहे किंवा त्यांचं वजन वाढतंय, त्यांना त्वचेचे काही इश्यूज आहेत, त्यांचं वागणं बदललंय, झोपेच्या तक्रारी आहेत, अशा काही तक्रारींमुळे आणि सगळ्यात त्यातली महत्त्वाचं काळजी आईला जी वाटते ती म्हणजे पाळी जर अनियमित असेल तर त्याच्यावर भर दिलेला असतो. तर अशा स्वरूपाच्या गोष्टींमुळे ह्या मुलींची चिकित्सा होण्यासाठी त्यांना दवाखान्यात आणलं जातं. दुसरा भाग असा आहे की ह्याचा पुढचा वयोगट असतो की ज्यांना आता मूल होण्याची इच्छा आहे परंतु काही कारणामुळे मूल होत नाहीये. मग ज्या वेळेला त्या तपासण्या करायला जातात त्यावेळेला PCOSचं निदान होतं. म्हणजे ही 2 कारणं आहेत काही महत्त्वाची की एक आधीच्या वयोगटामध्ये असणारी एक विशिष्ट चिंता आणि दुसऱ्या वयोगटामध्ये जे मूल होणं ही जी इच्छा आहे, अपेक्षा आहे, त्यामुळे PCOSचं निदान आणि चिकित्सा होते. मग एकदा प्रजननक्षम वय संपलं म्हणजे साधारण 40शी नंतर मग PCOS आणि या स्त्रियांचं आरोग्य ह्याचं काय? हा मोठा प्रश्न आहे. कारण हे कुठलेच आधीचे कन्सर्न्स नसल्यामुळे किंवा मुख्यतः स्त्रियांचीच ही प्रवृत्ती असते की स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणं. त्यामुळे ही जर काही लक्षणं असतील किंवा आधी PCOS आपल्याला आहे हे माहीत असलं तरी सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याची ही प्रवृत्ती असते आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर संभाव्य परिणाम काय होऊ शकतात ही माहिती असणंही आवश्यक आहे. मेनोपॉज हा साधारण एक 50 हे ॲव्हरेज वय जर धरलं तर मेनोपॉजच्या आधी त्याच्याशी संबंधित जे काही बदल होतात त्याला पेरिमेनोपॉज असं म्हणतात. म्हणजे जी काही आत्ता आपण म्हटलं की एक प्रजननक्षम वय आहे तो जो काही पीक फर्टिलिटी पिरियड असतो त्यापासनं तो पुढे फर्टिलिटी कमी होत जाणं आणि शेवटी मेनोपॉज होणं हा मधला जो काळ आहे त्याला पेरिमेनोपॉझल फेज असं म्हटलं जातं. आणि मेनोपॉज म्हणजे काय की सलग एखाद्या स्त्रीचे पिरियड्स किंवा तिची मासिक पाळी ही जर सलग 12 महिने आली नाही तर जो काही तो 13वा महिना आहे त्याच्यामध्ये तिचा मेनोपॉज झाला असं म्हटलं जातं. पण हे ज्या गोष्टींमुळे ज्या कारणांमुळे मेनोपॉज होतो तो मुख्यतः असं आहे की हॉर्मोन्सच्या लेवल्समध्ये बदल होतो, हॉर्मोन्स कमी होतात आणि मेनोपॉज होतो. हे जे काही बदल आहेत हे काही अचानक होत नाहीत, हे ग्रॅज्युअली होत जातात आणि म्हणून ही जी पेरिमेनोपॉझल फेज आहे त्याच्यामध्येही बदल हे ग्रॅज्युअली होत जातात आणि ते जे काही परिणाम मेनोपॉजच्या काळामध्ये होणं तेच पेरिमेनोपॉजच्या काळामध्ये होणं हेही संभाव्य असतं किंवा ते दिसून येतं. मग ह्यातले जे काही कॉमन भाग आहेत पेरिमेनोपॉज आणि मेनोपॉजच्या काळामध्ये जे बदल घडतात त्यातमधले काही बदल असे आहेत की वजन वाढू शकतं, डायबिटीज होऊ शकतो, हायपरटेन्शन ब्लड प्रेशर वाढणं ज्याला आपण म्हणतो ते होऊ शकतं, कार्डियक रिस्क म्हणजे हृदयाची जे आरोग्य आहे ते अफेक्ट होऊ शकतं, लिव्हरची हेल्थ अफेक्ट होऊ शकते, त्यानंतर गट हेल्थ ज्याला म्हणतात म्हणजे जे पचनसंस्था आहे त्याचं आरोग्य अफेक्ट होऊ शकतं. अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्रास किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आजारांची निर्मिती ह्या काळामध्ये होऊ शकते. झोपेच्या तक्रारी होऊ शकतात, त्यानंतर मानसिक आरोग्य ढासळू शकतं, ब्रेन फॉग आहे, अँक्झायटी आहे, स्ट्रेस आहे, हे सगळं मी पेरिमेनोपॉज आणि मेनोपॉजबद्दल बोलतेय. पेरिमेनोपॉज आणि मेनोपॉजमध्ये ह्याच्याही पेक्षा पुढे अजून तक्रारी ह्या होताना दिसतात. आत्ता आपण ज्याचा विचार करतोय ती लक्षणं किंवा ते बदल जे असे आहेत की जे PCOSमुळे सुद्धा होऊ शकतात. मग मुळातच ह्या फेजमध्ये जर हे आजार नसतील तर ते नव्याने होण्याची शक्यता आहे
आणि जर मुळात असतील तर ते वाढण्याची शक्यता आहे आणि त्याच्या जोडीला जर PCOS आहे 40 नंतर, तर ही संभावना ही अधिक वाढते आणि त्याच्यामुळे PCOS आणि 40 नंतरचं आरोग्य ह्याच्याकडे खूप सजगतेने बघणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. PCOS बद्दलच्या अधिक माहितीसाठी आपण आपल्या पुढच्या एपिसोड्समध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.